हॅलो डिअर स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं होतं युझिंग द रूल्स ऑफ निगेशन राईट डाऊन द निगेशन्स ऑफ द स्टेटमेंट अँड जस्टिफिकेशन. अशा पद्धतीचा क्वेश्चन होता, बरोबर आहे. आणि त्यामध्ये आपण फक्त रूल्स ऑफ निगेशनच यूज केलेले होते, परंतु आता जो आहे त्यामध्ये तुम्हाला काय म्हटलं गेलं आहे, राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटिंग द रूल्स यूज. म्हणजे आतापर्यंत आपण जे काही रूल्स पाहिलेले आहेत, रूल्स कुठले तर रूल्स फॉर निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट, त्यानंतर अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स मध्ये एकंदरीत 10 रूल्स 10 लॉज आपण पाहिलेले होते. म्हणजेच याला सिम्प्लिफाय करत असताना, याचं निगेशन करत असताना आपल्याला काय करावं लागेल तर जेवढे काही रूल्स तुम्हाला यूज करता येत असेल तेवढे रूल्स यूज करा. परंतु लास्ट लेक्चर मध्ये पाहिलेलो होतं आपण की फक्त रूल्स ऑफ निगेशन तेच यूज करायचे होते, दुसरे नाही. ओके, तर आपल्याला सॉल्व करता येईल. याला अगदी सिंपल आहे मेथड. Write the negation of the following statements. Negation of P or Q and Q or negation R. आता याचा आपल्याला निगेशन करायचं आहे. मग यामध्ये मी जर याला कन्सिडर करतो आहे, दिस इज P स्टेटमेंट अँड दिस इज Q. ओके, तर या दोन्ही स्टेटमेंटला अँड ने आपण जॉईन केलेला आहे. आणि ज्यावेळेस अँड ने जॉईन करतो म्हणजेच कंजंक्शन झालेलं आहे. आणि कंजंक्शनच्या वेळेस लॉज आपण पाहिलेला होता डी मॉर्गन्स लॉ. लक्षात घ्या, डी मॉर्गन्स लॉ, मॉर्गन्स लॉ काय असतो? डी मॉर्गन्स लॉ दॅट इज निगेशन ऑफ पी अँड क्यू इक्विव्हॅलेंट निगेशन पी और निगेशन क्यू. बरोबर. सेकंड, negation of P or Q equivalent negation P and negation Q. हा जो डिमॉर्गन्स लॉ आहे तो आपल्याला इथे यूज करता येईल, कारण या ब्रॅकेट मध्ये हा जो ब्रॅकेट आहे, या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये किंवा रेक्टँग्युलर ब्रॅकेट मध्ये मी म्हणतो आहे हा झालेला आहे P आणि हा झालेला आहे Q. म्हणजेच आपण डिमॉर्गन्स लॉ इथे यूज करू शकतो. ओके, सो अकॉर्डिंग डी मॉर्गन्स लॉ या P और Q चं निगेशन होईल. सो निगेशन ऑफ P और Q, they change this and or replace this and by or, then or again negation of Q or negation of R. क्लियर? तर इथे जो यूज केलेला आहे तो म्हणजेच डी मॉर्गन्स लॉ. सो राईट डाऊन हिअर डी मॉर्गन्स लॉ. ओके, आफ्टर दॅट परत या ब्रॅकेट मध्ये तुम्हाला डिजंक्शन दिसतो आहे आणि इथे निगेशन आलेलं दिसते. म्हणजेच परत आपण डिमॉर्गन्स लॉ यूज करू शकतो. सो अकॉर्डिंग डिमॉर्गन्स लॉ इन धिस, यामध्ये काय होणार, दॅट इज निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू और निगेशन ऑफ क्यू अँड निगेशन ऑफ निगेशन आर. निगेशन ऑफ निगेशन आर तुम्हाला माहिती आहे, एखाद्या स्टेटमेंटचं आपण निगेशन घेतलेलं असेल आणि परत जर त्याचं निगेशन घेतलेलं असेल तर तुम्हाला ओरिजिनल स्टेटमेंट भेटते, हे माहिती आहे आणि याच्या आधी आपण शिकलो पण आहे. सो निगेशन ऑफ निगेशन आर, आन्सर इज आर. आन्सर इज आर. बरोबर आहे. तर यामध्ये कुठला लॉ यूज केलेला आहे परत? डी मॉर्गन्स लॉ. सो डी मॉर्गन्स. ओके, आता डिमॉर्गन्स लॉ झाल्यानंतर एक गोष्ट परत तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. इथे ऍड आहे, इथे ऍड आहे. एक डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपण पाहिलेला होता, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. या डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये काय केलेलं होतं तर तुम्हाला माहित आहे पी अँड क्यू और आर इक्विव्हॅलेंट. यामध्ये जर इथे अँड असेल तर या ब्रॅकेट मध्ये ऑर असायला पाहिजे, तरच आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करतो. सो पी अँड क्यू और पी अँड आर. परत लक्षात घ्या डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कशा पद्धतीने यूज करता येईल. पी अँड क्यू
लिहिलेला आहे. त्यानंतर ऑर या दोघांमध्ये जो आहे तो, आणि त्याच्यानंतर पी अँड आर घेतलेला आहे. परत दुसरा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ होतो आहे पी ऑर क्यू अँड आर इक्विव्हॅलेंट पी ऑर क्यू अँड पी ऑर आर. ओके, तर या पद्धतीचा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जो आहे तो आपल्याला यामध्ये यूज करायचा आहे. बरोबर. आणि त्यासाठी तुम्हाला इथे काय काय करता येईल. बिफोर दॅट, सुरुवातीला इथे कुणी सारखं दिसते काय ते पहा. तर यामध्ये निगेशन क्यू आणि इथे निगेशन क्यू दिसतो आहे. म्हणजेच मी यामध्ये या दोघांमधली अदलाबदल करू शकतो. आणि ही अदलाबदल आपण कुठे करतो आहे तर कोम्युटेटिव्ह लॉ मध्ये. सो कोम्युटेटिव्ह लॉ, आणि हा कोम्युटेटिव्ह लॉ काय असतो तर पी अँड क्यू इक्विव्हॅलेंट क्यू अँड पी, परत पी ऑर क्यू इक्विव्हॅलेंट क्यू ऑर पी. म्हणजेच मी या दोघांमध्ये इंटरचेंज करू शकतो अकॉर्डिंग कोम्युटेटिव्ह लॉ. अँड सो अकॉर्डिंग कोम्युटेटिव्ह लॉ, negation of Q and negation of P or negation of Q and negation and R, this is commutative law. ओके. आणि कोम्युटेटिव्ह लॉ झाल्यानंतर आता एक गोष्ट लक्षात घ्या. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कडे थोडस ऑब्झर्व करा. इथे अँड आहे, इथे अँड आहे, या दोघांमध्ये ऑर आहे. अँड अँड आणि या दोघांमध्ये ऑर. त्यामध्ये पी तुम्हाला कॉमन दिसतो आहे, तर इथे निगेशन क्यू कॉमन दिसतो आहे. सो अकॉर्डिंग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नुसार काय होणार तर निगेशन ऑफ क्यू अँड negation of P or R, and which law we use here, that is distributive law. बरोबर. आणि आता मात्र यानंतर काहीही आपल्याला करता येत नाही. म्हणजे परत लक्षात घ्या, या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करत असताना कशा पद्धतीने सॉल्व्ह केला गेलेला आहे. अगदी सिंपल मेथड आहे. निगेशन ऑफ पी ऑर क्यू अँड क्यू ऑर निगेशन आर, यामध्ये तुम्हाला अँड दिसतो आहे. म्हणजे निगेशन ऑफ कंजंक्शन डिमॉर्गन्स लॉ आपल्याला यूज करता येईल. सो अकॉर्डिंग डिमॉर्गन्स लॉ, निगेशन ऑफ पी ऑर क्यू या अँड ला आपण कन्वर्ट करतोय ऑर ने, निगेशन ऑफ क्यू ऑर निगेशन ऑफ आर. परत यामध्ये तुम्हाला काय करता येईल, दॅट इज डिमॉर्गन्स लॉ झाल्यानंतर परत यामध्ये आपल्याला डिमॉर्गन्स लॉ दोन्हीही ब्रॅकेट मध्ये यूज करता आलाय. त्यानंतर आपण यामध्ये या दोघांची इंटरचेंज केली, म्हणजे कोम्युटेटिव्ह लॉ यूज केलेला आहे. आणि कोम्युटेटिव्ह लॉ यूज केल्यानंतर इथे तुम्हाला काय दिसून पडते तर निगेशन क्यू इज द कॉमन. दोन्ही ब्रॅकेट मध्ये अँड दिसतो आहे आणि इथे ऑर, म्हणजेच आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कडे जाऊ शकतो. बरोबर. आणि डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये जो कॉमन आहे तो दॅट इज निगेशन क्यू. या दोघांमध्ये निगेशन क्यू सोबत निगेशन पी आणि निगेशन आर, सॉरी आर कशाने जोडला गेलेला आहे तर ऍड ने. सो निगेशन क्यू अँड निगेशन पी ऑर आर, अँड दिस इज अवर आन्सर. ओके. आता यानंतर आपल्याला याला सिम्प्लिफाय करता येत नाही. ओके. सेकंड प्रॉब्लेम, negation of P implies Q or R. आता याला सॉल्व्ह करत असताना कसं करा. तुम्हाला निगेशन दिसते, इथे कंपल्सरी असं काही म्हटलेलं नाही, रूल्स ऑफ निगेशनच यूज करा असं म्हटलं गेलेलं नाही. इथे तुम्ही मोकळे आहात, कुठलाही रूल यूज करू शकता. एकंदरीत 10 लॉज पैकी कुठलाही किंवा निगेशन्स मधला रूल सुद्धा चालतो. ओके. तर मग आता यामध्ये निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू ऑर आर. आता मला तुम्ही सांगा, याला जर मी पी म्हटलेलं असेल आणि याला जर क्यू म्हटलेलं असेल तर हा झालेला आहे पी ऑर क्यू. आणि तुम्हाला कोणता लॉ यूज करता येईल, दॅट इज डिमॉर्गन्स लॉ. सो अकॉर्डिंग डिमॉर्गन्स लॉ, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू, ऑर ला चेंज करा अँड ने, निगेशन ऑफ आर.
म्हणजेच यामध्ये तुम्ही कुठला लॉ यूज केलेला आहे, दॅट इज डी मॉर्गन्स लॉ. सो डी मॉर्गन्स लॉ. ओके. आफ्टर दॅट त्यानंतर तुम्हाला काय दिसते, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू. या ब्रॅकेट मध्ये इम्प्लिकेशन आहे आणि या ब्रॅकेटचं निगेशन आहे, म्हणजेच लॉज ऑफ निगेशन ऑफ इम्प्लिकेशन यूज करावं लागेल. रूल्स ऑफ निगेशन ऑफ इम्प्लिकेशन काय आहे, तर पी निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू इक्विव्हॅलंट असतो पी अँड निगेशन क्यू. सो निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू इज पी अँड निगेशन क्यू. काय झालेलं आहे, पी अँड निगेशन क्यू, यू द ब्रॅकेट हिअर, अँड निगेशन आर. तर इथे जो लॉ यूज केलेला आहे किंवा रूल यूज केलेला आहे, दॅट इज द निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. सो राईट डाऊन हिअर निगेशन ऑफ इम्प्लिकेशन, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. क्लिअर. आणि परत याला काही आपण समोर सॉल्व्ह करू शकणार नाही. त्यानंतर मी थर्ड नंबर प्रॉब्लेम घेतोय. परत हे पाचही प्रॉब्लेम्स, ऑल फाईव्ह प्रॉब्लेम्स वी सॉल्व हिअर. ओके. इथे तुम्ही आपल्याला पाचही प्रॉब्लेम सॉल्व करायचे. सो निगेशन ऑफ पी अँड पी क्यू और आर, क्यू और आर. आता परत लक्षात घ्या, हा झाला पी आणि हा झालेला आहे क्यू, म्हणजेच डिमॉर्गन्स लॉ. कोणता, डिमॉर्गन्स लॉ. सो निगेशन पी, दोघांना जॉईन केलेला आहे अँड ने, म्हणजे ऑर निगेशन ऑफ क्यू और आर. कुठला लॉ, डी मॉर्गन्स लॉ. ओके. हा एम कॅपिटल काढा. त्यानंतर परत तुम्हाला दिसतोय याचं निगेशन आहे या ब्रॅकेटचं, आणि हा ब्रॅकेट म्हणजेच काय, तर परत कुठे आपण जातो आहे, डी मॉर्गन्स लॉ कडे जातो आहे. सो निगेशन ऑफ पी और, आता इथे सांगा काय होणार, निगेशन ऑफ क्यू अँड निगेशन ऑफ आर. कोणता लॉ यूज केलेला आहे, तर डी मॉर्गन्स लॉ. आता मात्र यानंतर आपल्याला काही सॉल्व करता येणार नाही, याला सिम्प्लिफाय करता येणार नाही, आणि म्हणून याला ऍज इट इज ठेवा. ओके. परत लक्षात घ्या कसं केलेलं आहे. या दोघांमध्ये अँड आहे, निगेशन आहे, म्हणजेच डिमॉर्गन्स लॉ आपण पाहू शकतो. निगेशन ऑफ पी अँड क्यू इक्विव्हॅलंट निगेशन पी और निगेशन क्यू. So negation P or negation of this bracket, that is De Morgan's law. परत यामध्ये Q और R आहे, परत त्याचं निगेशन घेतोय, म्हणजेच परत झालेला आहे De Morgan's law, that is negation Q and negation R. ओके. आणि मग मात्र याला as it is ठेवा. ठीक. फोर्थ नंबर, negation of negation P and Q or P and negation Q. आता तुमच्या लक्षात आलेलंच असेल कुठला लॉ यूज करायचा आहे, काय करायचं आहे. हा काय झालेला आहे P, हा काय झालेला असेल Q. दोघांना जॉईन कशाने केला आहे, ऑर ने, म्हणजेच निगेशन ऑफ P और Q. सो डिमॉर्गन्स लॉ. डिमॉर्गन्स लॉ नुसार निगेशन ऑफ काय होणार इथे लक्षात घ्या, निगेशन ऑफ निगेशन पी अँड क्यू. चेंज दिस ऑर बाय अँड. सो अँड निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू. डी मॉर्गन्स लॉ. त्यानंतर परत यामध्ये सुद्धा तुम्हाला या ब्रॅकेटचं निगेशन दिसते आहे आणि या दोघांना जॉईन केलेलं आहे अँड ने, तसंच इकडे सुद्धा आहे, म्हणजेच परत आपण डी मॉर्गन्स लॉ यूज करू शकतो. सो अकॉर्डिंग डी मॉर्गन्स लॉ, negation of negation P, answer is P. We change this and by or, so or negation of Q and परत
परत यामध्ये काय होतोय, निगेशन P, परत यामध्ये अँड ला कन्व्हर्ट करतो आहे ऑर ने, आणि निगेशन ऑफ निगेशन Q मीन्स Q. ओके, आणि हा परत झालेला आहे डी मॉर्गन्स लॉ. आता यामध्ये आपल्याला काही करता येईल का ते पहा. ठीक आहे, इथे ऑर आहे, इथे ऑर आहे, परंतु इथे अँड आहे, चालेल. परंतु यामध्ये काही सारखं दिसते का. इथे P आहे, इथे निगेशन P आलेलं आहे, इथे निगेशन Q आहे, इथे Q आलेला आहे. काही फायदा नाही, आणि म्हणून याला ऍज इट इज ठेवा. आता फिफ्थ नंबर, निगेशन ऑफ P and Q implies negation P or R. Yes, अगदी बरोबर ओळखलेलं आहे. काय, this is P and this is Q. In between P and Q there is implication. बरोबर. So negation of implication, आणि negation of implication तुम्हाला माहिती आहे. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन काय असतो रे. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन, तर निगेशन ऑफ P implies Q equivalent P and negation Q. P and negation Q. Okay, and so negation of implication, सुरुवातीला हा P चा तसाच. सो P and Q. त्यानंतर कुठलं सिम्बॉल आहे, दॅट इज अँड. त्यानंतर याचं आपल्याला निगेशन करायचं आहे. सो निगेशन ऑफ निगेशन P or R. Which rule we follow here? That is negation of implication. Implication म्हणा किंवा कंडिशनल म्हटलं तरीही चालेल. निगेशन ऑफ कंडिशनल. ओके, आफ्टर दॅट, आता या ब्रॅकेटच्या बाहेर तर निगेशन नाही, परंतु इथे मात्र आहे. आणि निगेशन ऑफ P or R, आणि परत निगेशन म्हणजे कोणता लॉ आहे, डी मॉर्गन्स लॉ. आणि सो P and Q and use the De Morgan's law. So negation of negation, negation of negation, that is only P, or replaced by and negation of R. ओके, तर आता मात्र इथे काय झालेलं आहे, कुठला लॉ यूज केलाय, तर डी मॉर्गन्स लॉ यूज आपण केलेला आहे. डी मॉर्गन्स लॉ. आफ्टर दॅट आता तुम्हाला इथे काय दिसते, इथे ऍड आहे, इथे ऍड आहे, इथे ऍड आहे, म्हणजेच तुम्हाला एक असोसिएटिव्ह लॉ माहिती आहे. असोसिएटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह लॉ काय असतो? असोसिएटिव्ह लॉ, P and Q and R equivalent, P and Q and R equivalent, P and Q and R. तुम्ही या पद्धतीने लिहू शकता, किंवा P or Q or R equivalent, P or Q or R equivalent, P or Q or R. ओके, तर दिस इज असोसिएटिव्ह लॉ. हा झालेला आहे असोसिएटिव्ह लॉ. मग या अकॉर्डिंग असोसिएटिव्ह लॉ काय होणार, दॅट इज पी अँड, तुम्ही याला लिहू शकता, परंतु यामध्ये जर मी इंटरचेंज केला चालेल, त्या दोघांमध्ये इंटरचेंज करतोय, म्हणजेच कोणता लॉ, दॅट इज कोम्युटेटिव्ह लॉ. इथे दिसतोय तुम्हाला. का बरं इंटरचेंज केलेला आहे, कारण इथे पी आलेला आहे, हा सुद्धा मी पी इथे कन्व्हर्ट करतोय. सो कोम्युटेटिव्ह लॉ, क्यू अँड पी अँड पी अँड निगेशन आर, दॅट इज कोम्युटेटिव्ह लॉ. ओके, आफ्टर दॅट आता मला इथे असोसिएटिव्ह लॉ यूज करायचा आहे. म्हणजेच काय झालंय, क्यू अँड पी अँड पी अँड निगेशन आर, मी काय केलेलं आहे, हे जे ब्रॅकेट्स दिसतात त्याला रिमूव्ह करून टाकलेलं आहे.
या ब्रॅकेट्सला काय केलं आहे, रिमूव्ह केलेला आहे. आणि हा कोणता लॉ तुम्हाला तुम्ही यूज केलेला आहे, दॅट इज असोसिएटिव्ह लॉ. आफ्टर दॅट यामध्ये तुम्हाला काय दिसतंय, आठवत असेल बघा, आयडेम्पोटेंट लॉ आपण शिकलेलो आहे. आयडेम्पोटेंट लॉ, बरोबर आहे. आणि आयडेम्पोटेंट लॉ काय असतो, दॅट इज पी अँड पी इक्विव्हॅलंट, पी आणि पी ऑर पी इक्विव्हॅलंट पी. हा झालेला आहे एकदम सुरुवातीचा लॉ होता, दॅट इज आयडेम्पोटेंट लॉ. आणि या आयडेम्पोटेंट लॉ मध्ये काय झालेलं आहे, याचा आन्सर दॅट इज क्यू अँड. यामध्ये आपण फक्त काय लिहू शकतो, पी अँड झालेला आहे निगेशन आर, बरोबर आहे. आणि हा कोणता लॉ आहे, तर आयडेम्पोटेंट लॉ. ओके, म्हणजेच या प्रॉब्लेमला या पद्धतीने सॉल्व्ह करता येईल. आता तुम्ही इथे ब्रॅकेट कसाही दिला तरी चालतो, फरक पडणार नाही, किंवा असं जरी ठेवलं तरीही फुल मार्क्स तुम्हाला पडतात.